भावी मुख्यमंत्रीपदाचे बॅनर तुमच्या हात झळकलेले आहेत. भावी मुख्यमंत्र्याचा केक सुद्धा तुम्ही कापलेला आहे. कसं बघता कार्यकर्त्यांच्या भावनांकडे आता? बघा, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह राहणं हे स्वाभाविक आहे. गेल्या 25 वर्षानंतर भंडारा गोंदियामध्ये काँग्रेसचा पंजा याचं परचम लहरलेलं आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. चौथ्या नंबरचा पक्ष आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा पक्ष झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भंडारा गोंदिया सहित वातावरण झालं की पुढचा राज्याचा मुख्यमंत्री काँग्रेसचा व्हावा. ही भावना स्वाभाविक आहे की काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये निर्माण होणं हे स्वाभाविक आहे. आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहे महाराष्ट्रामध्ये बहुमतानं काँग्रेसला कसं सत्तेमध्ये आणता येईल. महाविकास आघाडी म्हणून सोबत लढण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर सगळ्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक उभं करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तसं आत्ता आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात 2 डिजिटमध्ये आणि बाकी सगळे पक्ष 1 डिजिटमध्ये आलेलो आहोत. तसं महाराष्ट्रामध्ये 3 डिजिटमध्ये आमचा पक्ष कसा जाईल त्यासाठी आम्ही काम करू. महाराष्ट्रामध्ये आमचे सगळे कार्यकर्तेसुद्धा मोठ्या प्रमाणात आता सतर्क झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा लाभ काँग्रेस पक्षाला होणं हे स्वाभाविक आहे. उद्या आम्ही जाणार आहोत. त्यामध्ये या सगळ्या घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि आमचे सगळे खासदारही उद्या परवा मुंबईत जमा होतील आणि तिथून मग हे सगळं प्लॅनिंग केलं जाईल आणि राष्ट्रपती मोदयांनी इंडिया आघाडीचे प्रमुख घटक म्हणून काँग्रेसला सत्ता स्थापित करण्याच्या बाबतचं बोलावलं तर इंडिया आघाडी देशामध्ये सत्ता स्थापन करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.